हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. अविनाश डोरारे व्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज मी खरं तर खूप नर्वस आहे. कारण आज हा पहिलाच ब्लॉग आहे. सो कसा शूट करायचा, काय करायचं मला अजिबात माहीत नाही. पण नक्कीच तुम्हाला हा आवडेल आणि तुम्ही मला सपोर्ट कराल असं मला वाटतं. तो कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण देवाच्या प्रार्थनेने स्टार्ट करतो. तसाच हा आजचा ब्लॉग माझा पहिला ब्लॉग. आपण कोल्हापूर, ज्योतिबा, आदमापूर आणि नरसोबाची वाडी या आपण काय म्हणा धार्मिक स्थळांना भेट देऊन आपण स्टार्ट करणार आहे. सो आजच्या जर्नीमध्ये माझी फॅमिलीसुद्धा माझ्यासोबत आहे. सो आपण ह्या व्लॉगमध्ये सगळं जाणून घेणार की आम्ही कसे जाणार आहोत, आम्ही तिकडे काय एक्सप्लोअर करणार आहोत, तिथे कुठे राहणार आहोत, काय खाणार आहोत. सो हा ब्लॉग तुम्हाला खूप एक्साइटिंग वाटेलच. तर तुम्ही नक्की हा व्लॉग बघा आणि तुम्हाला पण तुम्ही जेव्हा तुमच्या फॅमिलीबरोबर जाल तेव्हा तुम्हाला पण ही ट्रिप एक्सप्लोअर करता येईल छान. सो आमच्याबरोबर राहा आणि बघत राहा माझा व्लॉग. स्टेट यो. आपले सगळे ब्लॉग ही आहे माझी मम्मी. हा शुभम आहे. हाय कर. कुठे चाललंय? हाय. कुठे चाललंय? आम्ही लई लांब चाललो. कुठं? मी नाही बोलणार. रुको जरा सबर करो. काकांचा आणि काकूंचा कुठे चाललोय आपण? बुक झाले बुक ना तुम्ही करणार होता बुक. होईल ते काकू कशा आहेत? कोल्हापूर नाही मुलांना उठवलं. काकूंचा फेवरेट जॅक. त्याला पण घेऊन जायचं का? जॅक जॅक गेला. आणि ही आली आमची कॅब. इथून पुढचा प्रवास म्हणजेच पुणे स्टेशनपर्यंतचा प्रवास आम्ही या कॅबने करणार आहोत. खूप दिवसांनी फॅमिली ट्रिपला चाललो होतो. सो मी खूप खुश होतो आणि सकाळी निघाल्यामुळे वातावरण पण अगदी सुंदर होतं. सो तुम्ही बघतच असाल गाडीमध्ये बसून मी दृश्य टिपलेली आहेत. पण पोहोचतोय पुढे चाललं म्हणजे लांब चालले. नंतर म्हणजे मला नाही बोलायचं. 2:40 पोहोचणार आपण. शुभम कुठे? शुभम कुठे? शुभम आहे सकाळी सकाळी निघाल्यामुळे रोडवर तशी फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे लवकरच पोचलो. आणि आत्ताच जस्ट आपण शनिवारवाडा क्रॉस केला आणि हा आहे पुणे स्टेशनचा रोड. पुणे स्टेशनला नेहमी अशी गर्दी असतेच, सकाळ असो संध्याकाळ असो. सो फायनली आम्ही पोचलो आहे पुणे स्टेशनला. सो हे आहे पुणे स्टेशन. पुणे स्टेशन हे खूप मोठं स्टेशन आहे आणि मेट्रो सिटी असल्यामुळे इथे फारच गर्दी असते. आणि त्यातच मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळे स्टेशनवर बऱ्यापैकी प्रवासांची गर्दी होती. हे आहेत काका काकू आणि हा आहे आमचा शुभम. मी व्लॉग काढत असल्यामुळे बॅग त्याच्याकडे दिली, पण त्याला ती काही झेपत नाही. बघा तो कसा घसरवत नेतोय, बहुतेक तोडतोय बॅग जायच्या आधीच. आणि इथे आम्ही पोचलो आमच्या प्लॅटफॉर्मवरती, जो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2. आणि इकडे आमचा शुभम मम्मीला सांगतोय की लोकलने प्रवास करायची मजाच वेगळी आहे. कारण तो मुंबईचा असल्यामुळे अर्थातच लोकल त्याच्या खूप जवळची आहे, त्याने खूप वेळा प्रवास केला.
आणि काका काकू दमून एकदम तिकडे जाऊन बसलेत आणि काका काकूंना पण तेच सांगतो की लोकलने प्रवास करायची मजाच वेगळी आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही पण लोकलने प्रवास कधी केला आहे का? आणि तुम्हाला तो अनुभव कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा. फायनली आमची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर आलेली आहे. बरोबर 21 मिनटं ट्रेन लेट आहे, कारण अर्थातच ती अहमदाबादवरून आलेली आहे. अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेस. गाडी नंबर आहे 11-049, जी 237 किलोमीटरचा प्रवास करून 7 तासांनी बरोबर कोल्हापूरला म्हणजेच 2:40 पोहोचेल. सो ही गाडी आहे आमची. गाडी नंबर आहे 11-049, जी अहमदाबादवरून आली आणि कोल्हापूरला जाणार आहे. नशीब पटकन आलो, गाडी सुटली. हा बाहेरच आहे अजून बघा. जस्ट पोहोचू आम्ही आता. अजून 2 स्टेशन बाकी आहे कोल्हापूर यायला. मिरज आणि हातकंगले म्हणून. त्याच्यानंतर कोल्हापूर येणार आहे. हे बघा आमचे बाकीचे मेंबर जे बोर होऊन लुडो खेळत बसलेत. आणि तिकडे आहे माझी मम्मी, जी फोनवर आहे, सतत फोन बघते आहे. आणि ह्यांना माहीत नाही मी ह्यांचा लपून व्हिडिओ काढतो आहे. कदाचित या ब्लॉगमध्ये त्यांना कळेल की मी हा व्हिडिओ काढला आहे त्यांचा. रेल्वेचा प्रवास मला खूप आवडतो, कारण खिडकीमध्ये बसून तुम्ही असा मस्त बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आणि बघता बघता आपण पोहोचलो सांगलीला. आपण आत्ता पोचलो आहे मिरजला. मिरजनंतर आता एकच स्टेशन लांब आहे कोल्हापूर. आपण लवकरात लवकर कोल्हापूरला पोचणार आहोत. फायनली आपण कोल्हापूरला उतरलो आहे आणि गाडी अगदी राईट टाईम आहे. 2:40 आणि आपण एक्झॅक्टली कोल्हापूरला पोचलो आहे. आणि सगळं सामान आम्ही व्यवस्थित घेऊन आता गाडीला बाय बाय करून निघतो आहे. आमचे येतानाचे अवतार आणि जातानाचे अवतार आता कोल्हापूरमध्ये उतरून आमच्या तिथे आम्ही तिकडे चाललो आहे. बघू शकता आमच्या स्टेशनपासून साधारण आमच्या हॉटेलपर्यंत आमचं जे होमस्टे आहे तिथे जायचं आमच्याकडे 100 रुपये घेतात ठिकाणचे. A few moments later. नमस्कार गाईज, आम्ही आता रेडी होऊन चाललो आहे. कुठं चाललो आहे? बोलली महालक्ष्मी मंदिरात चाललो आहे. सो फ्रेश होऊन आत्ताच निघालो आहे. मंदिरात जाऊन तुम्हाला संपूर्ण मंदिराचं दर्शन आम्ही दाखवतो. सो लवकरच जाऊयात मंदिरात. आमच्या होमस्टेपासनं महालक्ष्मी मंदिर अगदी 500 मीटर अंतरावर होतं. कारण निवडतानाच आम्ही तसा होमस्टे निवडला होता की जिथून मंदिर आणि रंकाळा परिसर हा आम्हाला जवळ पडेल. तुम्ही बघू शकता मंदिराकडे जाताना दुतर्फा असा एक मार्केट एरिया तुम्हाला लागतो, जिकडून तुम्ही छान एक्सप्लोर करत करत मंदिराजवळ पोचता.
आणि अर्थातच आम्ही श्रवण होमस्टे नावाच्या होमस्टेला राहिलेलो आहेत. त्याची पूर्ण टूर आणि डिटेल्स मी पुढच्या भागात सविस्तर देणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही बघू शकता इथून आपल्याला महालक्ष्मी मंदिराचा कळस अगदी स्पष्टपणे दिसतोय. हा आहे महालक्ष्मी मंदिराचा दक्षिण दरवाजा, जिकडून तुम्ही मुखदर्शनासाठी जाऊ शकता. आजूबाजूला असे छोटे छोटे बरेच स्टॉल आहेत, जिकडे तुम्ही पूजा साहित्य, खाण्याच्या वस्तू, प्रसाद किंवा अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही घेऊ शकता. पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला फ्री चप्पल स्टँड दिसेल, जिकडे तुम्ही तुमची चप्पल, शूज अगदी फ्री ऑफ कॉस्ट ठेवू शकता, कुठलीही चिंता न करता. समोरच आहे दक्षिण दरवाजा, जिथून तुम्ही मुखदर्शन रांगेसाठी जाऊ शकता. हा आहे मेन दक्षिण दरवाजा, जिथून आम्ही मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करणार आहोत. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मुख्य पूर्ण शक्तिपीठ आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे. इतर मंदिराप्रमाणे या देवीचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला नसून पश्चिम दिशेला आहे. देवीच्या मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून ती सुमारे 40 किलो वजनाची आहे आणि 3 फूट उंच आहे. मूर्तीच्या चारही हातात विशिष्ट वस्तू, महालुंग, गदा, ढाल आणि पाणपात्र आहेत. या मंदिराची स्थापना चालुक्य राजवटीत सुमारे 7व्या शतकात म्हणजेच 1200 वर्षापूर्वी झाली असेल असे मानतात. हे मंदिर हेमाडपंथी आणि चालुक्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही आहे दर्शनासाठीची मुख्य लाईन, जिकडून तुम्ही गाभारा दर्शनासाठी जाऊ शकता. पण सध्या मंदिर परिसराचे काम चालू असल्यामुळे गाभारा दर्शन बंद आहे. खरं तर रांग लावून दर्शन घेण्याची मजा काही वेगळीच असते. आम्ही सुद्धा ती प्रोसेस खूप एन्जॉय केली. लाईनमध्ये पुढे पुढे जात मस्तपैकी फोटो काढत मंदिराचा आजूबाजूचा परिसर निहाळत आम्ही कधी जवळ जाऊन पोचलो हे आम्हाला समजलं नाही. मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळे भाविकांची गर्दी खूप होती. पण कर्वे निवासी कोल्हापूर महालक्ष्मीच्या ओढीने आम्ही गाभाऱ्यापर्यंत मंदिरात कधी पोचलो हे आम्हाला समजलं नाही. जसा जसा मंदिराचा कळस दिसत होता तशी तशी दर्शनाची ओढ अधिकच वाढत गेली. असं वाटत होतं कधी एकदा महालक्ष्मी आईचं दर्शन घेतोय. दर्शन रांगेतून जाताना आजूबाजूला तुम्हाला अनेक छोटी दुकानं दिसतील, जिकडे तुम्ही देवीला देण्यासाठी साडी चोळी, प्रसाद, हार, फुलं, नारळ अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकता. गोंधळ मांडला गाई गोंधळला
दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिराच्या परिसरात तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे स्टॉल्स, जिकडे तुम्ही घेऊ शकता महालक्ष्मीच्या फोटो फ्रेम्स, दागिने, साड्या, घरी नेण्यासाठी प्रसाद, तसेच छोट्या छोट्या महालक्ष्मीच्या मूर्त्या, भंडारा, दोरे या प्रकारचे साहित्य. ही आहे आई महालक्ष्मीची सोन्याची पालखी, ज्यामध्ये आईला बसवून नवरात्रामध्ये पूर्ण मंदिरात तिची मिरवणूक काढली जाते. हे आहे गुरुदेव दत्तांचं मंदिर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मंदिराच्या परिसरात अशी अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत. कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला मंदिरात पूर्ण शूट करता आलं नाही. हा भला मोठा वटवृक्ष बघून माझं मन अगदी भारावून गेलं. कोल्हापूरला आलो आणि कोल्हापुरी चप्पल घेतली नाही असं कधी होणार नाही. सो आम्ही आलो कोल्हापूरचं चप्पल मार्केट एक्सप्लोर करायला, जिकडे आहेत अस्सल कोल्हापुरी चप्पल अगदी 450 रुपयापासून ते 2200 रुपयापर्यंत, जसं तुमचं बजेट असेल तसं. आणि हे खास माझ्या व्ह्युअर्ससाठी आई महालक्ष्मीचं दर्शन, कारण गाभाऱ्यात तर कॅमेरा अलाउड नव्हता. कोल्हापूरचा रंकाळा तलाव हा अतिशय सुंदर व ऐतिहासिक तलाव आहे. 9व्या शतकात भूकंपामुळे एका दगडी खाणीत भूगर्भातील पाणी जमा होऊन हा तलाव तयार झाला. छत्रपती शाहू महाराजांनी या तलावाचा व परिसराचा कायापालट करून त्याला आजचे नयनरम्य रूप दिले. रंकाळा तलावाच्या परिसरातच खाऊ गल्ली आहे. तुम्हाला इकडे अगदी वडापावपासून मसाला डोसा, आईस्क्रीम, चायनीज, पावभाजी, अगदी सगळ्या प्रकारच्या खवय्यांसाठी इथे स्टॉल्स आहेत. काय हे एवढं हा बोलतोय, हे अंतर हा पार करणार. सीधा पुढे ते कोणतं मंदिर आणि अर्ध उलट पुढे. कुठला? ते मंदिर कोणचं आहे? कुठलं? हे मंदिर 5 पांडवांनी बांधले. म्हणजे अर्ध Guys. कुठलं? तुम्ही बघू शकता रंकाळ्याचा काय भारी व्ह्यू दिसतोय. खूप भारी वाटतं इथं, एकदम हवा पण सुटली. दिवसभर जो शीन आला होता, उन्हाने थकवा आला होता, सगळा निघून गेला इथं आल्यावर. आपण आहोत आत्ता हॉटेल स्वरूप लक्ष्मी. स्वरूप लक्ष्मी हे हॉटेल दक्षिण दरवाजाच्या बरोबर डाव्या साईडला वळाल्यानंतर आहे. स्वरूप लक्ष्मी हे अगदी खूप जुने आणि खवय्यांसाठी खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. अनेक व्लॉग्समध्ये तुम्ही ह्या हॉटेलबद्दल ऐकलं असाल. आपण इथे मागवली आहे स्पेशल चपाती थाळी. खरं तर इकडे स्पेशल पुरणथाळी पण खूप फेमस आहे. सो ही आम्ही घेतली आहे चपाती स्पेशल थाळी. बघू शकता तुम्ही एवढे पदार्थ आहेत. सांबार, साधं वरण, कोबीची भाजी, पण पनीर आहे का हे मग? पनीर, 2 चपात्या, चटणी आहे खोबऱ्याची, हे रताळ्याचं काहीतरी आहे, पापड, श्रीखंड, चक्का म्हणतो आपण त्याला, मसाले भात, पांढरा भात आणि ताक. कसं आहे मग? कसं आहे म्हटलं? अरे बताओ ना क्या? बताओ ना. थोड़ा सा बताओ, थोड़ा सा. खाल्लेलं कसं वाटतंय? कसं लागतंय? चांगली आहे का? असं बोलायचं का? हां.